मुंबई नगरामध्ये एक अतिशय महत्त्वाची घटना आज घडते आहे। ज्येष्ठ साहित्यिक, श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कोकणातून मुंबईत येऊन मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या लिखाणाने, ठणठणामुळे आणि विशेष करून नाटकामुळे एक विलक्षण अशी लोकप्रियता निर्माण झालेले माझे परममित्र जयवंत दळवी यांच्या नावाचं नाट्यगृह आज मुंबई म्युन्सिपाल्टी, ग्रंथालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने इथे होत आहे। मला खूप आनंद होतो। एक तर दळवींचा मी समकालीन, त्यांचा 35-40 वर्षांचा जवळचा मित्र आणि कौटुंबिक नात्यातला एक माणूस म्हणून दळवींच्याबद्दलचा जो आज इथे मुंबईमध्ये फार मोठी घटना घडते त्यांच्या श्रुतिरूपाने, त्याचा मला मनोमन आनंद होतो। आणि या सर्व लोकांचं मी धन्यवाद देतो की एका श्रेष्ठ नाटककाराची, श्रेष्ठ साहित्यकाराची स्मृती मुंबईमध्ये जागी ठेवली। पण अनेक वर्षापासून मागणी होत होतं, पण त्यांनी रखडले होते नाव। हो, इथे दळवी राहायला आल्यापासून 94 मध्ये दळवी गेले, त्यानंतर आमचा इथे येणं झालं आणि या बोरिवली शहरामध्ये दळवींचं स्मारक कोकण मराठी साहित्य परिषदेने प्रथम केलं। इथल्या नगरपालिका, नगरसेवक सगळ्यांनी मदत केली आणि दळवींची लोकप्रियता अशी होती की बोरिवलीसारख्या दूरच्या उपनगरामध्ये प्रचंड गर्दीने या स्मारकाचं स्वागत केलं। त्याच ठिकाणी दळवींचं नाट्यगृह होतं। त्या दळवी नाटकं लिहिली, ते लोकांच्या हृदयामध्ये गुंतली। साहित्य वाचन तर घरोघरी होते आणि मी म्हणतो की पु ल देशपांडेंचं नाव ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या ठिकाणी गेलेलं आहे, तसं जयवंत दळवींचं नाव जगामध्ये, नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस गेला त्या ठिकाणी आमचा कोकणचा सुपुत्र आणि मुंबईचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा लेखक, मोठा लेखक घरोघरी पोचलेला आहे। त्याचा आज इथे स्मारक होते। खूप खूप आनंद होतो। तो राजकारणाचा भाग आहे, मी साहित्यिक आहे, मी दळवींच्या पिढीतला माणूस आहे। दळवीने ह्याचं कधी उत्तर दिलं नसतं, मी दिलं नाही। आम्ही मराठीचे पुत्र आहोत, आम्ही मराठीचे लेकर आहोत। मराठी, जय मराठी। मला आज अत्यंत आनंद होत आहे की मी कोमासापाचे अध्यक्ष मंगेश कर्णिक साहेबांचा, पद्मश्री मंगेश कर्णिक साहेबांचा मी आभार मानतो। तसेच त्यावेळेचे आमचे अध्यक्ष होते नेरुरकर मॅडम, तर त्या लोकांनी पुढाकार घेतला। मी त्यांना सांगितलं, ज्यावेळी जयवंत दळवीचं आम्ही आंदोलन केलेलं आदल्या दिवशी, तर त्याच्यासाठी 4-5 लोकांचं नाव घेतलं होतं आम्ही। विवा शिरवाड, जयवंत दळवी साहेब आहेत, विवा शिरवाडकर आहेत, वसंत कानेटकर आहेत, या लोकांचं नाव सुचवलेलं होतं। पण आम्ही आग्रह धरलं होतं की जयवंत दळवी साहेब इथलेच भूमिपुत्र आहेत, मग त्यांचं नाव झालं पाहिजे असं आमची इच्छा होती। पण त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी मला पोलीस अधिकारी यांचा फोन आला। त्यांनी सांगितलं, अण्णा आपका आंदोलन सक्सेस हुआ। मी बोललो, कसं सक्सेस हुआ? त्यांनी सांगितलं की आपका मिनी थिएटर में आपके जयवंत दळवी साहब का नाम रखा गया। मी बोललो व्हेरी गुड। त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कित्येक वेळा इथे आलो, तरी सुद्धा मिनी लघु थिएटर सांगायचे। तर ते बघून नंतर आम्ही अनुराधा ताईंना बोललो की मॅडम हे असं चुकीचं होत आहे, गोड साहेब या तुम्ही, हे चुकीचं होत आहे, तर त्यांचं नाव केलं पाहिजे। हां, तर त्यासाठी आम्ही यांच्याकडे मागणी केली साहेबांकडे की असं असं हे झालेलं आहे, त्यांचं नाव अजूनही तिथे लिहिलं नाही गेलेलं आहे, तर त्यासाठी आम्ही एवढं आंदोलन करून सुद्धा काय उपयोग आहे? तर नंतर साहेबांनी, या लोकांनी पुढाकार घेतला। भुवड साहेब आहेत, अनुराधा मॅडम आहेत, आपले पद्मश्री मंगेश कर्णिक सर आहेत, कीर मॅडम आहेत, तर त्यांना मी खूप धन्यवाद देतो की आपण जे यासाठी पुढाकार घेतला। आणि सर्वप्रथम म्हणजे मी CM साहेब, त्यावेळेचे CM साहेब ज्यांनी जे ह्याला त्वरित मान्यता दिली, एकनाथ शिंदे साहेबांना मी धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे हे झालं। आणि प्रदीप ढवळ साहेब म्हणून कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन गेले
आणि त्यांनी हे प्रस्ताव पास केला. मी स्पेशल थँक्स बोलतो की भूषण गगराळे जे BMCचे कमिशनर आहेत, त्यांनी त्वरित यासाठी सहाय्य करून दिले आणि आज त्याचा उद्घाटन होत आहे. त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे कोमासापाचा, त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व नाटककार कलाकार जे पण आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.